श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आयुष्यात अनेक संकट येतात, दुःख येतात, पण या सगळ्यांवर एकच अमोघ उपाय म्हणजे नामस्मरण. मग तुम्ही मला म्हणाल, मी तर रोज जप करतो, पण मला हवा तसा अनुभव काय येत नाही. याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 7 अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या तुमच्या साधनेचा पूर्ण दृष्टिकोन बदलतील. नंबर 1, सातत्याचे गुपित म्हणजेच द सिक्रेट ऑफ कन्सिस्टन्सी. सातत्य म्हणजे केवळ रोज पूजा करणे नव्हे, तर एक वेळ, एक जागा आणि एक जप निश्चित करणे. तुम्ही म्हणाल, रोजचा मला वेळ मिळणं शक्य नाही आहे. तर यावरती मी असं म्हणेन, तुम्ही रोज फक्त 1 मिनिट मंदिरात जा किंवा देवासमोर बसा. वर्षाची 365 मिनिटे जेव्हा तुम्ही देवासाठी देता, तेव्हा ती पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू लागते. मंदिर ही अशी जागा आहे जिथे आपण आपलं अस्तित्व विसरून जातो, आपला इगो आपण बाजूला ठेवतो आणि देवाशी थेट जोडले जातो. नंबर 2, जपलेखनाचे विज्ञान म्हणजेच सायन्स ऑफ रायटिंग चॅन्ट्स. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जप लिहिणे. आपण माळेवर जप करतोच, पण तो वहीत लिहिण्याचे वेगळेच महत्त्व आहे. जेव्हा आपण हाताने जप लिहितो ना, तेव्हा आपल्या बोटांतून आपली दुःखी, आपली नकारात्मकता कागदावर उतरते. 108 वेळा जप लिहिणे म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे, कारण यात तुमचे डोळे, तुमचे हात आणि तुमचं मन एकाच ठिकाणी केंद्रित असतं. नंबर 3, इष्टदेवतेची निवड. चूजिंग युअर डेटी. बरेच लोक विचारतात, मी फक्त स्वामी समर्थांचाच जप करायला हवा का? उत्तर आहे नाही. तुमचा विश्वास ज्या देवावर आहे, मग ते राम असोत, कृष्ण असोत किंवा तुमचे सद्गुरू, त्यांचा जप तुम्ही करू शकता. सुरुवातीला 11 वेळा लिहा, मग 21, 51 आणि शेवटी 108 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. अंक पूर्ण होणे, उदाहरणार्थ 108, हे आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. पॉईंट नंबर 4, योग्य जागा आणि वेळ. राईट प्लेस अँड टाईम. जप कुठे करावा? तुमच्या घरातील सर्वात शांत आणि सकारात्मक जागा निवडा. जर घरात शक्य नसेल तर एखाद्या बागेत किंवा मंदिरात बसा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉटेल किंवा गर्दीच्या ठिकाणी जिथे तुमचं लक्ष विचलित होईल तिथे जप लिहू नका. ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी अशी एक वेळ निश्चित करा जी तुम्हाला स्वतःला दिलेली कमिटमेंट असेल. पॉईंट नंबर 5, नामस्मरणाच्या 3 पायऱ्या. 3 स्टेजेस ऑफ चॅन्टिंग. नामस्मरणाच्या 3 पातळ्या आहेत. जप लिहिणे हे स्वतःच्या मनःशांतीसाठी असते. माळेवर जप हा संकल्प असतो जो सहसा कुटुंबाच्या कल्याणासाठी केला जातो. आणि 3, ध्यान. जेव्हा जप करता करता तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि हातातून तुमची माळही गळून पडते, तेव्हा ती उच्च आध्यात्मिक स्थिती असते. हा आत्मिक आनंद शब्दात मांडता येणं शक्य नाही. पॉईंट नंबर 6, जपवहीचा संग्रह. प्रिझर्विंग द नोटबुक्स. तुम्ही लिहिलेल्या जपाच्या वह्यांचं काय करावे? त्या इकडे तिकडे टाकू नका किंवा रद्दीतही देऊ नका. त्या वह्या तुमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. या वह्या स्वतःजवळ जपून ठेवाव्या. या वह्यांमध्ये एक विशेष ऊर्जा साठलेली असते जी कठीण काळात तुम्हाला आधार देते. पॉईंट नंबर 7, संकटात नामस्मरण. शेवटचा मुद्दा म्हणजे सुतक किंवा शारीरिक व्याधींच्या काळातही तुम्ही मानसी जप किंवा लेखन करू शकता का? परमेश्वर हा तुमच्या कर्माचा नाही तर तुमच्या भावाचा भुकेला असतो. तो कधीच कुणाचे कर्ज ठेवत नाही. तुम्ही दिलेला एक
क्षण तो व्याजासहित परत करतो. तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालंच असेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजपासून तुमच्या आवडीच्या देवाचा जप लिहायला सुरुवात करा. हा अनुभव नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात थोडासा जरी बदल घडला असेल आणि तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला आणि आमच्या इतर सबस्क्रायबर्सलाही खूप प्रेरणा मिळू शकते. श्री स्वामी समर्थ.